नाशिकच्या नगे गावामध्ये बिबट्या जेरबंद 3 वर्षांच्या मादी बिबट्याला जेरबंद केल्याची माहिती। अजूनही 2 बिबटे परिसरात मुक्त संचार करत असल्याची भीती। संगमनेरच्या काकडवाडीमधील महालक्ष्मी मंदिरात चोरी तर 51 तोळे सोन्याचा मुकुट आणि 2 किलो चांदीचे दागिने लंपास। श्वानाच्या मदतीने चोरांचा शोध सुरू। पुण्याच्या रांजणगावात ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम पोलिसांनी पुन्हा मिळवून दिली तर 20 लाखांची रक्कम मिळवून देण्यात एमआयडीसी पोलिसांच्या सायबर पथकाला यश। पुण्याच्या खेड तालुक्यातल्या निघोजमध्ये विद्युत खांबावरील ट्रान्सफॉर्मर पक्षी बसल्यामुळे शॉक सर्किटमुळे ठिणगी तर मोकळ्या जागेतील असलेल्या गवताला यामुळे आग लागली। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। पुण्याच्या रांजणगावात फसवणूक झालेले 20 लाख पुन्हा मिळवण्यात सायबर पोलिसांनी 20 लाख रुपयांचा गंडा घातल्याबाबत काही दिवसांपूर्वी केली होती तक्रार। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने इमारत बांधकाम कामगारांना साहित्याचं वितरण यासाठी कडकडीत उन्हात सुद्धा नागरिकांच्या रांगा, त्यामुळे सुलभ पद्धतीने कामगार किट वितरित करण्याची गरज। भंडाऱ्यातील जिल्हा नियोजन भवनात विकास समन्वय आणि नियंत्रण समितीची बैठक संपन्न। यामध्ये केंद्राच्या विविध योजनांचा आढावा।